नमस्कार मित्रांनो, आज अशी व्यक्ती मला भेटलेली आहे ज्या आजही चालत येतात आणि त्यांचं वय 100च्या बाहेर आहे आणि त्या आजी माझ्यासोबत आहेत. आमच्या आजी आहेत, बघू शकता तुम्ही. आणि ते 100च्या बाहेर असून पण त्यांनी आजही चालत प्रवास करतात आणि त्या आजही फिट आहेत. त्याच्यामुळे जुन्या लोकांचं हे फिटनेसचं राज एक राजच आहे, कारण त्यांचं खाणं पिणं, त्यांचा वावर ज्या पद्धतीने पूर्वी होता त्याचीच काही फळं आहेत. ते आजही त्या मानाने 100चे वय असूनही त्या फिट आहेत, आपल्याला दिसतंय, है ना मावशी? कुठून चालत येता तुम्ही? चालतच जाता ना? गाडीन आलो. गाडीनं आला. आता त्या गाडीनं आल्या, परंतु ते चालतात पण बऱ्यापैकी आणि चालणं पण एवढं व्यवस्थित आहे. 100 वयाचा माणूस जर मी जरी झालो तर मला वाटत नाही की मी येणाऱ्या काळामध्ये चालू शकेन. पण या आमच्या आजी आहेत, त्या आजी पूर्वीसारख्या चालणं बोलणं सगळं काही आहे. 100 पार असलेल्या माणसाच्या बोलण्यामध्ये थोडासा थोतडेपणा येतो, थोडंसं बोलणं कमी होतं, आवाज कमी होतो, पण आजींचा आवाज पण तसाच दणकेबाज आहे जसा पूर्वी तरुणपणात होता. बघा आजी, बघू शकता तुम्ही, बरोबर ना? आजी नमस्कार करतायत बघा. आणि आजींसाठी एक लाईक कमेंट नक्कीच करा, बरोबर ना आजी? 100 पार आहे ना वय? 100 झाली. बघा, ह्या आहेत आपल्या आजी. आणि मला वाटतंय जुनी लोक खरंच खूप फिट होती. त्यांचं खाणपिण चांगलं होतं, खाणंपिणं चांगलं होतं, कुठेही मिलावट नव्हते. त्याच्यामुळे ही लोक आज फिट आहेत. आणि मला वाटतंय कासोटा बांधणाऱ्या ह्या शेवटच्या पिढ्या आहेत. जे महाराजांच्या काळापासून ज्या कासोटाची पद्धत होती ती महाराष्ट्रामध्ये आपल्या आजपर्यंत होती, आमच्या बालपणापर्यंत होती, आमच्या आयांपर्यंत होती. ती मला वाटतं ह्याच्यानंतरचे मुली वापरतील का नाही माहीत नाही, परंतु ह्या आमच्या शेवटच्या पिढी आहेत. त्यांना खरंच जेवढे त्यांचे आभार मानावे, जेवढे त्यांचं नमन करावं ते कमी आहेत. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटद्वारे कळवा, कमेंटद्वारे कळवा. बघा आजी, साधेपणा बघा आजीचा, अजूनही